पेठ तालुक्यातील डोलारमाळ येथे नदीवरील पुलाऐवजी लहान मोऱ्यांची फरशी असल्या कारणामुळे येथील नागरिकांना ग्रामस्थांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे व परिसरातील नागरिकांना दळणवळणाचा मुख्य रस्ता असल्या कारणामुळे शनिवारपासून पावसाने सतत धार लावल्याने फरशीवरून पाणी जात असल्या कारणामुळे वाहतूक बंद झाली तरी व नागरिकांना त्यांच्या जीवाची पर्वा न करता नदी उतरून त्यांच्या घरी जावं लागत आहे। तर परिसरातील नागरिकांना काही कामानिमित्त बाहेर गेलेले असून अडकून पडले आहेत, तर काही नागरिक डोलारमाळ येथील तांदळाची बारी येथे शेतीच्या कामाला गेले होते तरी त्यांना नदीच्या लहान फरशीवरून पाणी जात असल्याने नदीच्या कडेला 3 ते 4 तास थांबावं लागलं। जेव्हा नदीचे पाणी थोडं कमी झालं तेव्हा ते त्यांचा जीव धोक्यात घालून प्रवास करत नदी उतरून नदीच्या पलीकडे गेले आणि तसेच तांदळाची बारी, शिकदरी, मुरमटी, रायतळे, मानकापूर, चिरेचापाडा, डोंगरशेत, चोळमुख, घनशेत या परिसरातील अनेक गावे डोलारमाळ येथील नदीवरील लहान पूल असल्या कारणामुळे पुलावरून पाणी गेले व परिसरातील 20 ते 30 गावांचा संपर्क तुटला। तसेच तालुक्याशी पण संपर्क तुटला। दरम्यान डोलारमाळ नदीवरील मोठा पूल बांधावा अशी मागणी अशोक तांदळे, घाटाळ बाबा, अनिल माळगावे, श्याम माळगावे, मोहन माळगावे, सरपंच मनोहर बटाले, हिरामन बटाले या परिसरातील व नागरिकांनी केली। नाशिक लोकशाही न्यूजसाठी अशोक तांदळे, पेठ।